बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा, मराठी व्याकरण आणि परिसर अभ्यास बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न पहा, आता येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. रजनीनाथ बघा हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी शब्द कोणता आहे? रजनीनाथ बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. हा शब्द कोणत्या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. रजनीनाथ बघा हा शब्द चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अशक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, या ठिकाणी शब्द काय विचारलाय. अशक्त. अशक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याच योग्य विरुद्धार्थी घ्यायला पाहिजे. अशक्त, सशक्त म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, दर 6 महिन्यांनी प्रकाशित होणारे आपण त्यांना काय म्हणतो? तर आपण त्यांना काय म्हणतो? षण्मासिक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय. वाक्यप्रचार तिलांजली देणे. तिलांजली देणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. याचा योग्य अर्थ सांगा. तर योग्य अर्थ काय आला पाहिजे. तिलांजली देणे म्हणजे सोडून देणे, त्याग करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. सुंदर या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं होईल? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, सुंदर या ठिकाणी शब्द आहे. सुंदर या शब्दाचं भाववाचक नाम कोणतं व्हायला पाहिजे. सुंदर, सौंदर्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी भाववाचक नाम असलेल्या या ठिकाणी पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलाय. खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. बघा, विशेष नाम सर्वांना योग्य उत्तर यायला पाहिजे. बघा, नामाचे प्रकार असतात. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. या ठिकाणी आपला विशेष नाम ओळखायचं आहे. बघा, मुंबई बघा या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी काय आहे. विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 पहा, या ठिकाणी काय विचारलाय. खालील वाक्यापैकी मिश्र वाक्य ओळखा. बघा, सर्वांना या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर यायला या ठिकाणी काय आलं पाहिजे. जर ढग आले तर पाऊस पडणार. बघा, ज्या वाक्यामध्ये जर तर बघा अशा प्रकारचे शब्द येतात ते वाक्य कोणते असते. मिश्र वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. चहा पाणी बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. चहा पाणी बघा या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास अशा प्रकारचा या ठिकाणी समास आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विहंग बघा हा शब्द पक्षी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अमृतच्या विरुद्धार्थी काय आला पाहिजे. अमृत, विष म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 अमृतचा विष या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. दुःखाच्या भावनेने सोडलेला दीर्घ श्वास त्यांना काय म्हणतात. दुःखाच्या भावनेने सोडलेला दीर्घ श्वास बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा, त्यांना आपण काय म्हणतो. सुस्कारा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अतिशय उतावळेपणा परिणामी त्यामधून घडणारी मूर्खपणाचे वर्तन. बघा, या ठिकाणी अशा प्रकारच्या या ठिकाणी अर्थ आहे. या अर्थाची मन ओळखा. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजे या अर्थाची या ठिकाणी योग्य म्हण आहे. विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय अत्तराचे दिवे लावणे. बघा, अशा प्रकारच्या या ठिकाणी एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा.
म्हणजे काय असतो बेसुमार उधळपट्टी करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारले मराठी व्याकरणामध्ये विचारलेत विभक्तीचे मुख्य प्रकार किती आहेत. बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत तर 8 प्रकार आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा स ला नाते हे प्रत्यय कोणते असतील चतुर्थी या विभक्तीचे या ठिकाणी हे प्रत्यय आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 खालील सर्वनामापैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे त्या बघा या ठिकाणी हा सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तोंडपाठ या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. तोंडपाठ बघा अशा प्रकारचा शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. कर्मधारय समास आहे का नाही. द्विगु आहे का नाही. तत्पुरुष समास. तोंडपाठ बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास अशा प्रकारचा या ठिकाणी तो समास म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उपहास. उपहास म्हणजे काय असतो चेष्टा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे चेष्टा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. इतराबरोबर बेपर्वाईने वागणं म्हणजे काय असतो अरे राव म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द मग कोणत्याला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. अनल म्हणजे अग्नी विस्तव पावक वैष्णावर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले जे टाळता येऊ शकत नाही. जे टाळता येऊ शकत नाही आपण त्यांना काय म्हणतो अटळ किंवा अपरिहार्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारले पराचा कावळा करणे. बघा पराचा कावळा करणे म्हणजे काय असतो एखाद्या क्षुल्लक बाबीला फार मोठे स्वरूप देणे म्हणजे काय असतो पराचा कावळा करणे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय नेहा रोज अभ्यास करीत जाईल. बघा जाईल म्हटलं काय असतो मी हे काम करीत जाईल. उद्यापासून क्रिकेट खेळत जाईन. जाईल म्हटलं काय असतो भविष्यकाळ असतो. मग या ठिकाणी काय आलं पाहिजे नेहा रोज अभ्यास करीत जाईन. बघा हे काय असेल रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा दुर्लक्ष या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे. दुर्लक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा कोणती असेल मग स्वर संधी आहे का नाही. विसर्ग संधी आहे का नाही. बघा या ठिकाणी काय आलं पाहिजे दुर्लक्ष हा शब्द या ठिकाणी विसर्ग संधीचं उदाहरण आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 कुंजर हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी. कुंजर म्हणजे काय असतो कुंजर म्हणजे हत्ती असतो. अश्व आणि वारू हे काय असतील घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत अश्व आणि वारू. कुंजर म्हणजे काय असतो हत्ती. बघा नीरज म्हणजे काय असतो कमळ. बघा प्रश्न क्रमांक पुढचा कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा निढळ. बघा निढळ म्हणजे काय असतो कपाळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20 अबला या शब्दाचा या ठिकाणी काय विचारले शब्दाचा अर्थ ओळखा. अबला म्हणजे काय असतो स्त्री. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. इष्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. इष्ट इष्ट अनिष्ट ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मुलांनो शिस्तीत चला. बघा मुलांनो. बघा या ठिकाणी कोणता प्रत्यय आहे मुलांनो. मुलांनो हाक मारणे म्हणजे संबोधन विभक्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत. वर्ण मराठी भाषेमध्ये सध्या आपल्याकडे एकूण 52 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे. म्हणजे लिहित आहे पूर्ण प्रक्रिया झालेली नाही. अपूर्ण कुठं आहे बघा अपूर्ण आहे का याच्यामध्ये कुठं अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य बघा आहे मी सध्या एक पुस्तक लिहित आहे म्हणजे हे कोणतं असेल अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. प्राचीन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. प्राचीन अर्वाचीन म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा झटकन पटकन निश्चयदर्शक होणार नाही परिणाम नाही अनुकरण दर्शक. झटकन पटकन हे काय असतील अनुकरण दर्शक या प्रकारचे या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय आहेत.
प्रश्न क्रमांक पुढचा, देवघर या शब्दाचं लिंग ओळखा. बघा, ते देवघर कोणत्या आल्या पाहिजे? नपुसक लिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे? बघा, या ठिकाणी शृंगारस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, सलील म्हणजे काय असतो? पाणी. वायस म्हणजे काय असतो? कावळा. भ्रांत म्हणजे काय आला पाहिजे? भुंगा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. भुंगा या शब्दाचा भ्रांत या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आश्चर्य म्हणजे काय असतो? अचंबा. काळोख म्हणजे अंधार. फाल्गुन. अचंबा म्हणजे या ठिकाणी काय? आश्चर्य आहे. बघा, प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? तर याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? हंबीरराव मोहिते. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? परिवलन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? वि. शिरवाडकर बघा यांचा विशाखा हा काव्यसंग्रह होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक आरोग्य संघटना म्हणजे काय? WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्याचं मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय? जे साध्य होऊ शकत नाही. बघा, जे साध्य होऊ शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो? जे साध्य बघा होऊ शकत नाही आपण त्यांना असाध्य म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे? एखाद्याकडे धनदौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. समजा बघा, एखाद्याकडे बघा जास्त संपत्ती असेल तर त्याच्या अवतीभोवती बघा 4 माणसे जमतात. बघा, अशा प्रकारचा अर्थ आहे. या अर्थाची मन कोणती असेल? मग असतील शिते तर जमतील भूते. बघा, या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारला? अचंबा वाटणे. अशा प्रकारचं बघा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. अचंबा वाटणे. बघा, अचंबा वाटणे म्हणजे काय असतो? आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपले योग्य उत्तर 3 यायला पाहिजे, 1 व 2. अचंबा वाटणे म्हणजे आश्चर्यचकित बरोबर आहे. नवल वाटणे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? चतुर या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. चतुर बघा, या ठिकाणी शब्द आहे. चतुर या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल? चतुर, चतुराई. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य भाववाचक नाम असलेला पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय? खालील नामापैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, मुंबई काय आहे? विशेष नाम. राकेश विशेष नाम. कौशल्य विशेष नाम. बघा, या ठिकाणी नदी या ठिकाणी बघा हा शब्द या ठिकाणी सामान्य नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? 23 तारखेला माझी परीक्षा असेल. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ आहे? 23 तारखेला माझी परीक्षा असेल. बघा, असेल म्हटलं काय असतो आपल्याकडे? असेल म्हटलं की भविष्यकाळ. 23 तारखेला माझी परीक्षा असेल म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न या ठिकाणी काय विचारलाय? समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, गवताची बघा काय असते? गवताची गंजी असते. बघा, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं? बाळकराम हे कोणत्या कवीचं, कोणत्या लेखकाचं या ठिकाणी टोपण नाव आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बाळकराम बघा हे कोणत्या कवीचं, कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बाळकराम बघा हे रामगणेश गडकरी बघा यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक बघा पुढच्या या ठिकाणी काय विचारलं? चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. चंडाशू म्हणजे काय असतो? पर्वत, नदी, सूर्य, चंद्र. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे.
चंडाशू म्हणजे सूर्य असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा आपल्यासमोर या ठिकाणी काय विचारलंय, कामाची टाळाटाळ करणारा. कामाची टाळाटाळ करणं आपण त्यांना काय म्हणतो, कामचुकार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. बघा प्रश्न क्रमांक चौथ्या या ठिकाणी काय विचारलाय, थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो. समजा एखादी गोष्ट आपण थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो, या अर्थाची मन ओळखा. योग्य मन मग काय व्हायला पाहिजे, थेंबे थेंबे तळे साचे, या अर्थाची या ठिकाणी योग्य मन आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोण लिहिला होता, संत ज्ञानेश्वर महाराजांनी. पहा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7वा पहा या ठिकाणी काय विचारलाय, कुत्रा हाल न खाणे अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा. बघा याचा योग्य अर्थ मग काय आला पाहिजे, कुत्रा हाल न खाणे म्हणजे काय असेल, अतिशय दयनीय अवस्था होणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8वा पहा काय विचारलाय, अर्ज इनाम. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अर्ज आणि इनाम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, अरबी बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, मागील बघा परीक्षेमध्ये हा शब्द विचारण्यात आला होता. पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा विसर्ग संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपलं बघा या ठिकाणी योग्य संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा शर्वरी म्हणजे काय असतो, बघा शर्वरी म्हणजे रात्र असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. शर्वरी म्हणजे रात्र, योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, जागृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. जागृत, बघा जागृतचा योग्य विरुद्धार्थी मग शब्द कोणता यायला पाहिजे. बघा जागृत, निद्रिस्त. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे. आपण त्यांना काय म्हणतो, एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे म्हणजे काय असतो, धर्मांतर करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे. या अर्थाची मग मन कोणती यायला पाहिजे, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे या अर्थाची मन ओळखा. बघा या अर्थाची योग्य मन कोणती यायला पाहिजे, गुरुची विद्या गुरुला फळणे. बघा या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. समजा बघा एखादं वाक्य आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. गुरु उपदेश या शब्दामध्ये योग्य मग संधी कोणती यायला पाहिजे, गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पावसात भिजू नका. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पावसातम. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे, पावसातम. म्हणजे त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे असतात आपल्याकडे, त इ आ बघा हे प्रत्यय सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. शब्दापैकी विसंगत जोडी ओळखा. बघा मोठा, मोठेपणा. बघा भावाचक नाम केलेलं आहे. मोठा, मोठेपणा. शांत, शांतता. लायक, लायकी. माणूस, मनुष्यत्व. मग या ठिकाणी चुकी जोडी कोणती यायला पाहिजे, माणूसचं काय व्हायला पाहिजे, भावाचक नाम माणूसचं माणुसकी व्हायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. वीज. बघा योग्य समानार्थी शब्द मग कोणता यायला पाहिजे, वीजचा. वीज म्हणजे काय असतो, चपला. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, शत्रू पक्षामध्ये सामील झालेला. आपण त्यांना काय म्हणतो, शत्रू पक्षामध्ये सामील झालेला. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. अजातशत्रू आपण कोणाला म्हणतो, ज्याला एकही शत्रू नाही त्यांना आपण काय म्हणतो, अजातशत्रू. इथं काय विचारले, शत्रू पक्षामध्ये सामील झालेला आपण त्यांना काय म्हणतो, फितूर.
म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, नावडत्या व्यक्तीने किती चांगले काम केले तरी ते आवडत नाही. बघा एखाद्या नावडत्या व्यक्तीने बघा किती चांगले काम करू द्या ते आवडत नाही. या अर्थाची मग मन कोणती यायला पाहिजे? नावडतीचे मीठ आळणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची योग्य मन आहे. शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा शूर, शौर्य, स्वामी, स्वामित्व, मंगल, मांगल्य, गारवा. बघा या ठिकाणी गारवा बघा या ठिकाणी हा शब्द काय आहे? भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? निर्मल, निर्मल बघा या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे? विसर्ग संधी बघा या प्रकारची संधी आहे. निर्मल या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची संधी आहे. विनाकारण, कारण नसताना, विनाकारण या शब्दामध्ये समास कोणता आहे? द्वंद्व समास आहे का? नाही. कर्मधारय आहे का? नाही. अव्ययभाव समास. विनाकारण या शब्दामध्ये अव्ययभाव समास या प्रकारचा समास आहे. पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी, घर, घरे, केळ, केळी, वीट, विटा, फूल, फुले. म्हणजे बघा फुले या ठिकाणी हा शब्द काय आहे? अनेक वचनी या प्रकारचा तो शब्द आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी आपल्यासमोर काय विचारला आहे? बघा बघा प्रश्न क्रमांक 9 झाला होता. 10वा बघा, नायक या शब्दाचं स्त्रीलिंगी शब्द ओळखा. नायक, नायक या शब्दाचा मग स्त्रीलिंगी शब्द कोणता यायला पाहिजे? नायक, नायिका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारला आहे? बघा पुढीलपैकी बघा अनिश्चित संख्या विशेषण ओळखायचं. अनिश्चित, अनिश्चित मग कोणत्या यायला पाहिजे? चौपट, 5-5, असली पुस्तके, अत्यल्प. बघा या ठिकाणी अत्यल्प बघा या ठिकाणी काय आहे? अनिश्चित आहे, अत्यल्प. त्रिभुवन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा? त्रिभुवन, त्रिभुवन म्हणजे कोणता समास यायला पाहिजे? द्विगु समास आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य उत्तर यायला पाहिजे. त्रिभुवन बघा या शब्दामध्ये द्विगु समास आपले योग्य उत्तर आहे. रामूने पेन कोठे ठेवला? रामूने पेन कोठे ठेवला? रामूने, बघा रामूने, बघा याच्यामध्ये मग रामूने, ने, एशी हे कोणते असतील? तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. केशव कुमार विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.